नमस्कार. मी आज "मी वगैरे" या वैज्ञानिकच्या पुस्तकातून एक कविता वाचणार आहे. अ, कुठूनही तरंग, कुठूनही तरंगत येतं एक नातं, आपल्यामधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? आलाय का हो गंध काही उमललेली आहे? कधी शेजारच्या घरामध्ये घमघमते कॉफी, कधी शेजारच्या घरी घमघमते कॉफी, अॅरोमाने खुश होऊन गुणगुणतो रफी, अॅरोमाने खुश होऊन गुणगुणतो रफी, इथे तुमच्या चष्म्यावर वाफ साठत जाते, इथे तुमच्या चष्म्यावर साठत जाते वाफ, दिसेनासे होती आजवरचे शिव्या शाप, बिल्डिंगभर दळवळतो पूर्वीचा जीव, बिल्डिंगभर दळवळतो पूर्वीचा जीव हा, मने होती पाण्यापरी आणि दोस्ती वाया, मने होती पाण्यापुरी आणि दोस्ती वाया. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? गेलात का हो त्याच्या घरी जाण्याच्याही आधी? केव्हा तरी हळूच आठवते आई, केव्हा तरी हळूच आठवते आई, जेव्हा ऑफिसमध्ये असते मरणाची घाई. मॉनिटरवर तिचा फोटो एनलार्ज होत जातो. आई अजून मोठी होते, आपण छोटे होत जातो. मॉनिटरवर तिचा फोटो एनलार्ज होत जातो. आई अजून मोठी होते, आपण छोटे होत जातो. सगळे समजून कलिक तुमचा हात घेतो, सगळे समजून कलिक तुमचा हात घेतो हाती. किती सहज शरीर बदलत जगतात सरी नाती. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? भेटलंय का हो कोणी आपलं भेटण्याच्याही आधी? कुठून तरी तरंगत येतं एक नातं, कुठूनही तरंगत येतं एक नातं, आपल्यामधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? आलाय का हो गंध काही उमलण्याही आधी? आलाय का हो गंध? तर अशी ही कविता जी आपल्याला माणूसपणा शिकवून जाते. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपल्या गरजेसाठी आपल्याला आवश्यक असलेला व्यक्ती अ, दैववशात म्हणू, प्रसंगवशात म्हणू, कसंही पण नेमका आपल्या समोर येतो. तुमच्या बाबतीत हे असं घडलंय की नाही माहित नाही. घडलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. माझ्या बाबतीत असं बऱ्याचदा घडलंय की मला एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट ज्या व्यक्तीकडे आहे, ती व्यक्ती ओघाने माझ्या आयुष्यात आली आहे. म्हणजे असं बऱ्याच वेळेस घडून येतं. तर तुमच्याही बाबतीत असं कधी घडलंय का? नक्की सांगा, नक्की कळवा मला. तर याच्यानंतर मी माझी एक स्वरचित कविता वाचणार आहे, जिचं नाव आहे मृगजळ. ही एक बाजू होती आयुष्याची जी अतिशय भावनिक, अतिशय तरल असते. दुसरी एक बाजू आहे जी मी आता कवितेतून व्यक्त करून आहे. आणि तिसरी एक बाजू असते ती त्या खेळातून सुटण्याची. तर आपण आधी ही दुसरी बाजू बघूया. मृगजळ असं कवितेचं नाव आहे. दूरवर वाळवंटात ज्याचा माग काढत काढत चालतो आहोत अव्याहतपणे सलग अविश्रांत, हाती पडून सुद्धा शांतता न देणारं हे मृगजळ, तहान ज्यामुळे आपली जाते भागण्यापेक्षा वाढत, तहान ज्यामुळे आपली जाते भागण्याऐवजी वाढत, आपले करून खेळणे आपल्याला फसवते, आपले करून खेळणे आपल्याला फसवते, आपल्याला गुलाम करून आपल्या जीवाशी. उंदीर मांजराच्या खेळात आपली हारच असते, उंदीर मांजराच्या खेळात आपली हारच असते, बघता बघता आपले अवघे जगणेच पार होते. शेवटापर्यंत येता येता सारा खेळ कळू लागतो, शेवटापर्यंत येता येता सारा खेळ कळू लागतो. सारे सारे जाणून सुद्धा आपण त्या मागे पळतो, सारे सारे जाणून सुद्धा आपण त्या मागे पळतो. एकदा मागे लागलं की हारेपर्यंत सुटका नसते, एकदा मागे लागलं की हारेपर्यंत सुटका नसते. जय, सत्ता, पराजय, पैसा, यश, प्रतिष्ठा वेगवेगळ्या नावाने प्रत्येकाला फसवत, झुलवत मृगजळ फिरते इमान. जय, सत्ता, यश, पैसा, प्रतिष्ठा वेगवेगळ्या नावाने प्रत्येकाला भुलवत, फसवत मृगजळ फिरते इमाने, मृगजळ फिरते इमान. तर अशी ही कविता आपल्याला कशी वाटली नक्की सांगा. त्यानंतरचा अ, आणखीन एक महत्वाचा भाग जो मी तुम्हाला म्हटलं होतं, की ह्यातून सुटण्यासाठी जे असते, की आपण जे पाहिलं
एक भावनिक तरल बाजू, एक अशी बाजू जी सर्वांना दिसून येते आणि पाहिलेली आहे आपण, अशी बाजू जी सर्वांच्या परिचयाची असते, तशी भावनिक सरळ बाजू. एक व्यवहारी बाजू जी आपल्याला सतत भुलवत राहते किंवा खेळवत राहते, जिच्या मागे आपण धावत राहतो, तो हव्यास कधी संपत नाही, अशी बाजू. आणि एक तिसरी बाजू जी ह्या खेळातून आपल्याला पलीकडे मिळते, ती बाजू म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवणं. आता ईश्वर म्हणजे इथे कुठलीही मूर्ती अपेक्षित नाहीये मला. कारण ही जी कविता आहे ती तुकडोजी महाराजांची आहे. राष्ट्रसंत त्यांना आपण म्हणतो. अ, त्यांचा अतिशय छान शब्दांमध्ये गौरव केला गेला आहे. तर ह्या व्यक्तीने जी पूजा केली ती मला नाही वाटत की कुठल्या तरी मूर्तीची किंवा विशिष्ट देवतेची आहे. ती तत्वाची आहे. त्या ईशत्वाची आहे, त्या शिवत्वाची आहे, जे आपल्या सगळ्यांमध्ये अंशरूपाने असतं. असं म्हटलं जातं की तुम्ही जर नाटक करायचं म्हणलं तर कुठलाही व्यक्ती हा नेहमी हिरो बनू इच्छितो, विलन नाही बनू इच्छित. म्हणजे अगदी तो खलनायक असेल म्हणजे खऱ्या आयुष्यात, त्याने वाममार्ग जरी स्वीकारला असेल तरी तो व्यक्ती सुद्धा नायक बनू इच्छितो, खलनायक नाही बनू इच्छित. कारण आपल्यातल्या ज्या सत्तत्वाची जाणीव आहे ती त्याला कायम नायकत्वाकडे, त्या सत्तत्वाची पूजा आहे जिथे, असं मला तरी वाटतं. तर ती कविता आहे या झोपडीचं नाव. लहानपणी आम्ही ती ज्या चालीत म्हणायचो त्याच चालीत तुम्ही आता सुद्धा म्हणणार आहे. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली नाही पिछानी कंदील श्यामदानी, आम्हा जमीन दानी झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे झोपडीत माझ्या. तर अशी ही तिसरी बाजू जी आपल्याला शांतीकडे, मोकळेपणाकडे नेते. आता ह्यात पुन्हा गरीब राहा किंवा झोपडीत राहा असं अजिबात म्हटलेलं नाहीये. काही जण ह्याचा अतिशय शब्दशः अर्थ घ्यायला जातात आणि मग प्रश्न असतो की आम्ही गरीबच राहायचं का? अजिबात नाही. पण हव्यास नका करू. म्हणजे आता आपल्याला स्मार्टफोन मिळतोय. सॅमसंगचा स्मार्टफोन पुरेसा आहे आपल्यासाठी. वन प्लस, आयफोन गरजेचं नाहीये. चला त्यातल्या त्यात तुम्हाला कामं करण्यासाठी जास्त रेंज वाला फोन हवा, स्पेस जास्त हवी, वन प्लस पर्यंत पोहोचला ठीक आहे ना. त्याच समाधान माना, आयफोन हवाच, हा हव्यास कशाला. ठेविले अनंत पैशाची राहावे असं मी अजिबात म्हणत नाहीये. तसं जर राहिलं असतो तर मानवाने आतापर्यंत जी केली ती प्रगती केलीच नसती असं मला वाटतं. त्यामुळे मी अजिबात तसं म्हणत नाहीये की त्याने ठेवलं तसंच राहा किंवा अतिशय गरीब राहा किंवा गरिबीतच सुख असतं, साधी राहा आणि उच्च विचार करणं वगैरे. तितकं डीप मी म्हणतच नाहीये. मी फक्त एवढंच म्हणतेय की आपण जे आपल्या समोर येतं ते काम हव्यासा पलीकडे जर केलं ना, ते काम आनंदाने केलं तर कदाचित त्याचं फळ जास्त चांगलं आणि जास्त लवकर मिळेल. इतकंच मला म्हणायचंय, बाकी काही यातून मला म्हणायचं नाही. आणखीन एक कविता मी जी आज वाचणार आहे ती आज वाचण्यामागचं कारणच हे आहे, थोडा ऑफ टॉपिक जातोय पण ते ती आज वाचण्यामागचं कारण हे आहे की आमच्या शाळेचा आज माझी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी मी लिहिलेली कविता होती ही.
तर ती मी वाचणार आहे. तुम्ही म्हणाले की मी ही कविता का वाचते, तर कारण हे आहे की शाळा ही प्रत्येकाची आपली आणि आवडती असते. म्हणून माझी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता. शाळेसाठी मी लिहिलेली कविता होती आणि ती मला वाचायची होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे मी ती वाचू शकले नाही. सो मी ती परत वाचतेय. शाळा म्हणजे आपलं दुसरं घरच असतं. प्रत्येकाच्या मनात तिची आपली जागा असते. शाळा म्हणजे आपलं दुसरं घरच असते. प्रत्येकाच्या मनात तिची आपली एक जागा असते. कधी आसपासाला केलेली धमाल असते. स्नेहसंमेलन, सहलीत केलेली मौज असते. परीक्षांच्या वेळी मनातली भीती असते. मनात एक जागा तिच्यासाठी रीती असते. घडतो आपण हिच्याच बळावर होतो मोठे. घडतो आपण हिच्याच बळावर होतो मोठे. शाळेच्या बाकांवर काही राहिलेले असते. शाळेच्या बाकांवर काही राहिलेले असते. खरंच सांगा, खरंच सांगा, शिक्षकांचे कष्ट कुठे जाणवतात? त्यांची धडपड, त्यांच्या व्यथा कधी कळतात? पेरून जातात शिक्षक नकळत बीज मनामध्ये. पेरून जातात शिक्षक नकळत बीज मनामध्ये. वृक्ष होतो सुंदर त्याच्या काळाच्या ओघामध्ये. वृक्ष होतो सुंदर त्याच्या काळाच्या ओघामध्ये. करतो आपण सर कैक शिखरे उत्कर्षाची. करतो आपण सर कैक शिखरे उत्कर्षाची. मनात तशीच असते जागा दुसऱ्या घराची. हसणे, रुसणे, फुलणे, बहरणे सारे इथेच घडते. हसणे, रुसणे, फिरणे, बहरणे सारे इथेच घडते. म्हणून प्रत्येकासाठीच शाळा दुसरे घर असते. प्रत्येकासाठीच शाळा दुसरे घर असते. तर ही कविता वाचण्यामागचं कारण हे आहे की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, माझ्या शाळेतले काही परिचित आहेत त्यांच्यापर्यंत मी नक्की हा व्हिडिओ पोहोचवणार आहे. तर मी जी कविता आज तिथे सादर करू शकले नव्हते ती इथे सादर केली, जेणेकरून ती त्यांना ऐकता येईल, पाहता येईल, त्याच्यावरती आपला अभिप्राय देता येईल. तर आपल्याला हे सगळं कसं वाटलं, हा उपक्रम आवडतोय का, ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटूच. मी लवकरच एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे, जो आणखीन वेगळ्या कविता ज्यात समाविष्ट असतील असा एक व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येते. पुन्हा भेटूच थोड्याच अंतरात.